हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक. तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस हे युनिट आपण कंप्लीट केलेले आहे. आज आपण स्टडी करत आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. पहा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण क्लास 9ला, 10ला आणि क्लास 11ला सुद्धा पाहिलेलं आहे. परंतु क्लास 12ला जे आपलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे हे थोडंसं हटके आहे, थोडंसं वेगळं आहे. परंतु यासाठी आपल्याला 9, 10, 11वीचं जे ट्रिग्नोमेट्रिकचं बेसिक आहे ती इथे युजफुल आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ट्रिग्नोमेट्रिकचं बेसिक, त्यासोबतच काही फॉर्म्युलेज, काही ट्रिक्स आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपल्याला कशाचा स्टडी करायचा आहे याचा आज आपण अभ्यास करणार आहे. पण आता सध्या आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं बेसिक समजून घेणार आहे, जे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हटलं म्हणजे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज माहित असले पाहिजेत, जे की आपल्याकडे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत: साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. पहा, आपण इथं लिहिलेलं आहे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. यांच्यामधले काही विशिष्ट रिलेशन आहेत जे तुम्ही समजून घ्या, म्हणजे त्या माध्यमातून तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अगदी सोपे वाटणार. मी तुम्हाला एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुम्हाला एकदम म्हणजे डाव्या हाताचा खेळ वाटेल. पहा, आता आपल्याला जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याकडे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत: साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. आता आपल्याला हे काय असते पहा. ऍक्च्युअली सपोज आपल्याकडे एखादा राईट अँगल ट्रायंगल आहे, ज्यामध्ये ऑब्व्हियसली सपोज आपल्याकडे ट्रायंगल एबीसी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर ज्यामध्ये बी हा आपला काय असेल, 90 डिग्रीचा असेल आणि अपोजिट साइड ऑफ 90 डिग्री याला आपण हायपो म्हणणार, हायपोटेनस. आणि सपोज मी या अँगल सी ला थिटा कन्सिडर करत आहे. ओके, आता बघा साइन थिटा काय राहतो. साइन थिटा इज अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. म्हणजेच काय, जर सपोज आपल्याला म्हणायचं आहे थिटा म्हणजे जर आपला अँगल हा सी असेल तर आपण इथं काय म्हणणार, अपोजिट साइड ऑफ थिटा इज एबी. AB is opposite side means AB upon hypotenuse is AC. ठीक आहे. अशाच प्रकारे cos theta ला आपण काय म्हणणार, adjacent upon hypo. tan theta काय राहतो, opposite upon hypo. opposite upon adjacent. हे ऑलरेडी सर्व तुमचं झालेलं आहे. cot काय असणार, adjacent upon opposite. sec theta काय राहणार, hypo upon adjacent. आणि कोसेक थिटा असणार हायपो अपॉन अपोजिट. हे तर झालं बेसिक. आता पहा, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक मधले काही रिलेशन लक्षात ठेवा. पहा, साइन आणि कोसेक हे फॅमिली मेंबर आहेत. म्हणजे इन शॉर्ट आपल्या सिंपल लँग्वेज मध्ये आपण त्यांना म्हणणार साइन आणि कोसेक भाऊ भाऊ आहेत. ठीक आहे. त्यानंतर हा कॉस आणि सेक हे सुद्धा भाऊ आहेत. टॅन आणि कॉट हे भाऊ आहेत. साइनचा भाऊ कोसेक, कॉसचा भाऊ सेक आणि टॅनचा भाऊ कॉट. एवढं लक्षात ठेवा. काय झालं, आता यांचा परिवार वाढत गेला, एकाचे 2 घर झाले. मग साइन आणि कोसेक हे वेगवेगळे झाले. साइन आणि कोसेक भाऊ आहेत परंतु वेगवेगळे झाले. कॉस आणि सेक सुद्धा भाऊ आहेत, वेगवेगळे झाले. टॅन आणि कॉट सुद्धा भाऊ आहेत, वेगवेगळे झाले. आता यांचे शेजारी पहा कोण आलं. साइनचा शेजारी कॉस आहे, म्हणजे हे नेबर आहे. साइन आणि कॉस काय असे आहे, नेबर आहे. म्हणजे आपण यांना म्हणणार साइन आणि कॉसला नेबर. त्यानंतर टॅन आणि कॉट हे नेबर आहे आणि सेक आणि कोसेक हे नेबर आहे. पहा, आता जिथं भाऊ कामा नाही पडत तिथं आपल्याला शेजारी कामा पडतो. ठीक आहे. परंतु कधी कधी कितीही वैर असलं तरी शेवटी आपल्याला बोलावं लागेल भावालाच. आता हे लॉजिक लक्षात ठेवा फक्त तुम्ही. मला काय सांगायचंय, साइन आणि कोसेक हे एकमेकाचे भाऊ आहेत परंतु हे एकमेकाचे अपोजिट असतात. म्हणजेच काय, साइन जे असेल त्याच्या अपोजिट बिलकुल म्हणजे 1 अपॉन कोसेक, त्याच्या उलट असणार कोसेक. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. इथून तुम्ही तुमचे 6 फॉर्म्युले बनवू शकता. साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. कॉस थिटा इक्वल टू काय घेणार आपण, ऑब्विसली 1 अपॉन सेक थिटा, कारण त्याचा कॉसचा भाऊ कोण आहे तर सेक थिटा. तर कॉस थिटा इज इक्वल टू होणार 1 अपॉन सेक थिटा. टॅन थिटाला सुद्धा असंच करणार, टॅन थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा. पुन्हा 3 फॉर्म्युले असेच बनवत जायचे. कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा, सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा आणि कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. इथं काय लक्षात ठेवायचं आहे, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस, कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस, टॅन इज इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. अशा प्रकारे हे ऑलरेडी आपला 9-10 मध्ये हे बेसिक झालेलं आहे. पण हे 6 फॉर्म्युले तुम्ही बनवू शकता जे तुम्हाला सांगितले. आणखी 2 फॉर्म्युले आपल्यासाठी युजफुल आहे. एक असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. आणि ऑब्विसली टॅनच्या उलट जर कॉट आहे तर हे उलट होणार, म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा, तर हे येणार कॉट थिटा.
चला, एवढं बेसिक नॉलेज तुमच्यासाठी आवश्यक आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हे 6 फॉर्म्युले, इथं जे 6 बनतील हे आणि हे 2, असे 14 फॉर्म्युले तुम्हाला माहिती असले पाहिजे. ठीक आहे, सिंपल आहे. जी ट्रिक तुम्हाला सांगितली ही ट्रिक पुढे युजफुल असणार. साइनची फॅमिली लक्षात ठेवा. साइनची फॅमिली आहे कोसेक, कॉसची फॅमिली आहे सेक आणि टॅनची फॅमिली आहे कॉट. फॅमिली आणि नेबर मध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुढे आपण जी ट्रिक शिकणार आहे, जे बेसिक आपण पाहणार आहे, तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्र, 48 म्हणजे 48 फॉर्म्युले जस्ट आपण 5 मिनिट्स मध्ये लर्न करणार. तसे जर तुम्ही पाठ करतो म्हटलं तर कितीही वेळ तुम्ही रटले तर ते फॉर्म्युले लर्न होणार नाहीत. मी ज्या ट्रिक सांगत आहे ही ट्रिक लक्षात ठेवा. 48 फॉर्म्युले जस्ट विदिन 5 मिनिट्स, 5 मिनिट मध्ये आपण लर्न करू शकणार. फक्त ट्रिक लक्षात ठेवा. साइनचा फॅमिली मेंबर कोसेक, कॉसचा फॅमिली मेंबर सेक आणि टॅनचा फॅमिली मेंबर कॉट. आणि नेबर पण लक्षात ठेवा. साइनचा नेबर कॉस, टॅनचा नेबर कॉट आणि सेकचा नेबर कोसेक. हे एक वेळेस जर तुमचं क्लिअर झालं तर तुम्हाला जे आपण यानंतर जे 48 फॉर्म्युले पाहणार आहे ते बिलकुल असे चुटकीमध्ये तुमचे होऊन जातील. चला, आता ट्रिग्नॉमेट्री फंक्शन मध्ये तुम्हाला टेबल सुद्धा युजफुल असेल, तर आपण टेबल इकडे समजून घेऊ. ऑलरेडी हा तुमचा झालेला, मी तुम्हाला ट्रिक्स वगैरे इथं सांगणार, मी फास्ट मध्ये फक्त टेबल बनवून देणार. जस्ट एक आपण रिकॉल करता इथं पहा. आता साइन 0 ची व्हॅल्यू 0 राहते. यामध्ये तुम्ही एक करू शकता, फक्त साइनचा टेबल लक्षात ठेवा. याची सुद्धा एक ट्रिक आहे, बट साइनच्या व्हॅल्यू तुम्ही आता पाठ करा. 9, 10, 11 मध्ये तुम्ही ऑलरेडी शिकत आलेले आहे. साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 इज √3/2 आणि साइन 90 राहतो 1. आता पहा, आतापर्यंत जे आपण पाहिलं, साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90 आपल्याला डिग्री मध्ये सवय आहे. परंतु क्लास 11 मध्ये जे आपण शिकलो रॅडियन, तर आता याला रॅडियन मध्ये लक्षात ठेवत चला. पहा, साइन 0 ला 0 रॅडियन म्हणणार, बट साइन 30 जी डिग्री आहे याला आपण काय म्हणतो रॅडियन मध्ये π/6. π/6. साइन 45 ला म्हणणार आपण π/4. साइन 60 ला म्हणणार π/3. ऑलरेडी हे तुम्हाला सर्व माहिती आहे. पायची व्हॅल्यू राहते 180 आणि जर ऑब्विसली आपल्याला 60 पाहिजे तर त्याला π/3 म्हणावं लागेल. म्हणजे π/3 इज 60 डिग्री, π/2 म्हणजे 90, हाफ ऑफ 180. ठीक आहे. आता बघा, हे तर सिंपल लॉजिक आहे. साइन ज्या प्रकारे लिहित गेलो उलट लिहित आणायचं कॉसला. म्हणजे cos 0 इज 1, √3/2, 1/√2, त्यानंतर 1/2 आणि 0. टॅन काय असतो साइन अपॉन कॉस. आता हे सुद्धा लक्षात ठेवा. 0/1 काय सांगत आहे पहा, 0/1 इज 0 बट 1/0 इज नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी. त्याला काय म्हणणार आपण, नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी. तर हे काय होणार, 0/1 इज 0. आता इथं 2 to गेट कॅन्सल, हे होणार 1/√3. इथं √2 कॅन्सल, सिम्पली 1. 2 to गेट कॅन्सल, √3. आणि इथं लक्षात ठेवा आता 1/0 इज नॉट डिफाईन. ज्या प्रकारे टॅनचा टेबल बनवला, कॉटचा सिम्पली उलट करताना इथं घ्या, नॉट डिफाईन, √3, 1, 1/√3 आणि 0. सेकचं काय करायचं, इथं तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. सेकसाठी तुम्ही सिम्पली एक काम करू शकता, कॉस्टच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याला उलट करायचं. तुम्हाला जस्ट मी आता एक ट्रिक सांगितली होती इथं की कॉस आणि सेक हे फॅमिली मेंबर आहेत, पण एकमेकाची कसे आहेत, उलट आहेत. म्हणजे कॉस जे असेल त्याच्या उलट सेक असेल. सपोज आपली कॉसची व्हॅल्यू 1/2 असेल तर सेकची व्हॅल्यू 2 होणार, कारण तो उलट आहे. म्हणजे काय होणार, 1/2 च्या उलट केलं तर 2/1 म्हणजे 2. तर आता इथं पहा आपण, कॉस हा 1 आहे तर सेक 1 आहे, म्हणजे ऍक्च्युली काय आहे, 1/1 आहे. याला उलट करा, 1/1 च्या उलट सुद्धा काय होणार, 1च होणार. चला ठीक आहे. √3/2 आहे, √3/2 ला काय लिहिणार आपण, 2/√3 घेणार. इथं 1/√2 आहे, √2/1 म्हणजे √2 येणार. 1/2 आहे, 1/2 ला इथं 2. आता हे 0 आहे, याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे, म्हणजे 0/1 होते. त्याला उलट केलं आपण तर 1/0 आणि 1/0 काय होतं, तर नॉट डिफाईन. तर इथे येणार नॉट डिफाईन. पुन्हा इथं आपण याला पूर्ण लिहून घेणार, नॉट डिफाईन, 2√2, 2/√3 आणि 1. बेसिक लक्षात ठेवा, ट्रिग्नोमेट्री फंक्शन समजायला खूप सोपी आहे आणि याच बेसवरती आपला सेकंड पेपर मध्ये खूप वेळा आपला ट्रिग्नोमेट्री फंक्शन युज होणार आहे. त्यासाठी आपल्याला महत्वपूर्ण हे युनिट आहे आणि या युनिट मध्ये महत्वाचं आहे बेसिक मध्ये पहा काय लक्षात ठेवायचं, हे तर ऑलरेडी आपलं झालेलं आहे, टेबल सुद्धा झालेला आहे. यानंतर आपल्याला आता फॉर्म्युले जे शिकायचे आहेत, जे की 48 फॉर्म्युले आहेत, ज्याची ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. 48 फॉर्म्युले आपण फक्त 5 मिनिट मध्ये शिकणार आहे आणि बिलकुल तुमच्या सहजरित्या पाठ होती. फक्त तुम्ही एवढं बेसिक लक्षात ठेवा. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याची प्रॅक्टिस करा.
चला तर विद्यार्थी मित्र, आता मी तुम्हाला जे सांगितलं की 48 फॉर्म्युले आपण बाय युझिंग ट्रिक्स जे पाहणार आहे, ज्यासाठी ट्रिक्स यूज करणार आहे आणि याच बेसवरती आपले एक्सरसाइज 3.1 कम्प्लिटली असणार प्रिन्सिपल सोल्युशन, जे की आता आपण त्याबद्दल डिस्कस करणार आहे, ज्यामध्ये हे 48 फॉर्म्युले तुम्हाला खूप युजफुल आहेत. हे जर समजलं नाही तर तुम्हाला काहीही येणार नाही. आणि विद्यार्थी मित्र, तुम्ही कितीही प्रयत्न केला याला पाठ करण्याचा तर पाठ होणार नाही. याची जी ट्रिक्स आहे एकदम सिंपल करून सांगत आहे तुम्हाला, ही ट्रिक्स लक्षात ठेवा. 5 मिनिटांमध्ये तुमचे फॉर्म्युले पाठ होतील. पहा आता आपण सर्वांना माहित आहे, याला आपण एक्स एक्सिस म्हणणार, याला वाय एक्सिस म्हणणार. चला आता इथं रोटेशन जर स्टार्ट केलं, आपण इथून रोटेशन स्टार्ट केलं म्हणजे याला आपण 0 म्हणणार. ठीक आहे, इथून रोटेशन स्टार्ट होत आहे, इथपर्यंत येत आहे, इथून इथपर्यंत फर्स्ट क्वाड्रंट. चला याला नाव देऊ आपण फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि हा असेल आपला फोर्थ क्वाड्रंट. ओके, ठीक आहे. पहा आता फर्स्ट क्वाड्रंट इथून इथपर्यंत म्हणजे 0 to 90 डिग्री, याला म्हणणार आपण 0 to 90. 90 ला रेडियन मध्ये घेतलं तर π/2. रोटेशन पुन्हा इथून पासून इथपर्यंत आलं तर 180 न म्हणता मी त्याला आता पाय म्हणणार. आपण सर्व रेडियन मध्ये पाहणार. इथून पासून इथपर्यंत आपण पुन्हा गेलो तर याला म्हणणार 270 म्हणजे 3π/2. त्यानंतर पुन्हा इथून इथपर्यंत रोटेशन आलं फोर्थ क्वाड्रंट मध्ये, तर याला म्हणणार आपण 2π. चला याला फर्स्ट क्वाड्रंट, याला सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत असेल 0 to π/2. सेकंड क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत असेल π/2 to π. थर्ड क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत असेल π to 3π/2 आणि फोर्थ क्वाड्रंट असेल 3π/2 to 2π. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणखी एक गोष्ट महत्वाची, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतील. ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. इथे घेते ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह. ठीक आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन सुद्धा पॉझिटिव्ह असेल, कॉस सुद्धा पॉझिटिव्ह असेल, टॅन, कॉट, सेक, कोसेक सर्वच्या सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतील. इथं मात्र फक्त साइनची फॅमिली, साइन आणि कोसेक. साइनची फॅमिली म्हणजे कोण? साइन आणि कोसेक. साइन आणि कोसेकच फक्त काय असतील? पॉझिटिव्ह असतील. साइन आणि कोसेकच पॉझिटिव्ह असतील, अर्थातच याचा अर्थ राहिलेले सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इथं निगेटिव्ह असतील. या सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइनची फॅमिली पॉझिटिव्ह राहणार. थर्ड क्वाड्रंट मध्ये फक्त टॅनची फॅमिली म्हणजेच कोण? टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतील, बाकी सर्व निगेटिव्ह असतील. फोर्थ क्वाड्रंट मध्ये फक्त कॉसची फॅमिली म्हणजे अर्थातच कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असणार, बाकी सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे निगेटिव्ह असतील. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन अँड कोसेक पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि फोर्थ मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. आता हे काय सांगत आहे, तर याच बेसवरती आपण 48 फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे हे पाहणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला हे येणं आवश्यक आहे. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत? 0 to π/2. सेकंड क्वाड्रंट π/2 to π. थर्ड π to 3π/2 आणि फोर्थ 3π/2 to 2π. ओके. आता पहा इथं ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह, साइन फॅमिली पॉझिटिव्ह, टॅन कॉट पॉझिटिव्ह, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. आणखी एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची इथं तुम्हाला, जेव्हा केव्हा आपण यूज करणार पाय आणि 2π तेव्हा इट सेल्फ म्हणजे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तेच लिहायचं. पाय आणि 2π साठी इट सेल्फ. मात्र जेव्हा आपण π/2 किंवा 3π/2 यूज करणार तेव्हा मात्र घ्यायचा नेबर. हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याकडे पाय आणि 2π असेल इट सेल्फ, जेव्हा आपल्याकडे π/2 किंवा 3π/2 असेल तेव्हा घ्यायचा नेबर. आता हे काय लॉजिक आहे, काय आहे हे पहा. आता सपोज माझ्याकडे एक अँगल आहे ज्याला मी म्हणतोय साइन π-θ. अर्थातच आता काय कुठं असणार साइन π-θ? π-θ. पाय कुठे आहे आपला? हा. आणि π-θ म्हणजे कोण्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये. π-θ. पहा π-θ म्हटलं म्हणजे मागे यायचं, आणि हे जर आपल्याला π+θ म्हटलं असतं तर आपण पुढे गेलो असतो. म्हणजे जर π+θ असतं तर आपण गेलो असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये. बट आता आपल्याकडे आहे π-θ म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे. आता साइन π-θ साठी काय फॉर्म्युला असेल यासाठी सिंपल लॉजिक. 3 गोष्टी महत्वाच्या, 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. सर्वात पहिले अँगल हा जो आहे π-θ, हा अँगल कोण्या क्वाड्रंट मध्ये आहे? कुठल्या क्वाड्रंट मध्ये आपला π-θ येतो? तर ऑब्व्हियसली कोण्या क्वाड्रंट मध्ये येतो? सेकंड क्वाड्रंट मध्ये. कुठे येत आहे? सेकंड. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आपला हा जो ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? अर्थातच साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह म्हणजे साइन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इथे साइन येणार पॉझिटिव्ह. ठीक आहे. पहिली गोष्ट आपण चेक केलं की अँगल कोण्या क्वाड्रंट मध्ये आहे?
सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. आणि आता फक्त एक गोष्ट, आपल्याकडे पाय आहे की पाय बाय 2 आहे? पाय आहे. मग पाय जर असेल तर आपण इटसेल्फ म्हणजे काय? साईनला जसंच्या तसं, साईन थिटा. एवढं सिंपल लॉजिक आहे. हा फॉर्म्युला जर तुम्हाला समजला कसा बनवला तर तुम्हाला 48 फॉर्म्युले बनवता येईल. किती? 48 फॉर्म्युले बनवता येतील फक्त एका फॉर्म्युल्याच्या बेसवरती. चला, अजूनही नसेल समजलं, आपण आणखी एक फॉर्म्युला बनवून पाहू. मला घ्यायचा आहे टॅन पाय प्लस थिटा. टॅन पाय प्लस थिटा. काय चेक करायला सांगितलं? पाहणार आपण की आपला हा जो अँगल आहे हा कोण्या क्वाड्रंट मध्ये आहे. पाय प्लस थिटा कुठं आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये. चला, थर्ड क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा आहे? तर थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे पुन्हा इथं साईन आपण पॉझिटिव्ह घेणार. आणि पाय असल्यामुळे इटसेल्फ म्हणजे टॅनला ऍज इट इज लिहिणार, टॅन थिटा. चला, आता हा तर झाला पायचा यूज करून. आता एखाद्या वेळेस पाय बाय 2 पहा. चला, आता या टॅन मध्येच घेऊ आपण. टॅन पाय बाय 2 प्लस थिटा. सेम ट्रिक यूज करायची आपल्याला. पाय बाय 2 प्लस थिटा. पाय बाय 2 कुठे आहे? हा इथं. पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये जात आहे आपण? सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ टॅन निगेटिव्ह घ्यावा लागेल, म्हणजे मला इथं मायनस साइन द्यावा लागेल. आणि आता मी टॅन नाही लिहिणार, कारण काय? कारण पाय बाय 2 किंवा 3/2 साठी नेबर घ्यावं लागते. आणि नेबर मी तुम्हाला सांगितलेले आहे. साइनचा नेबर कोण आहे? कॉस. कॉसचा नेबर साइन. टॅनचा नेबर कॉट. कॉटचा नेबर टॅन. आणि सेकचा नेबर कोसेक. कोसेकचा नेबर सेक. हे लक्षात ठेवा. टॅनचा नेबर कोण असणार? तर कॉट. म्हणून इथं कोण येणार? कॉट थिटा. पुन्हा एक वेळेस सांगतो, फॅमिलीमध्ये आणि नेबरमध्ये कन्फ्युजन होऊ नका देऊ. टॅन पाय बाय 2 प्लस थिटा इज इक्वल टू मायनस कॉट थिटा. चला, आणखी 1-2 एक्झाम्पल आपण झटपट घेऊया. कॉट 2 पाय मायनस थिटा. कॉट 2 पाय मायनस थिटा. सर्वात पहिले चेक करणार आपण की कुठल्या क्वाड्रंट मध्ये आपला अँगल आहे. 2 पाय मायनस थिटा. 2 पाय मायनस थिटा कुठं जात आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. 2 पाय मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. चला, ठीक आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? निगेटिव्ह, कारण इथं आपल्याला फक्त कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे इथं येणार मायनस साइन. आणि पाय किंवा 2 पाय असेल तर इटसेल्फ म्हणजे त्याला स्वतःला लिहायचं, म्हणजे कोणाला? कॉटला. म्हणजे इथे येणार कॉट थिटा. चला, आणखी एखादं एक्झाम्पल पाहूया आपण. सपोज आपल्याला दिलेला आहे सेक पाय बाय 2 मायनस थिटा. सेक पाय बाय 2 मायनस थिटा दिलेला आहे. सर्वात पहिले चेक करायचं कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे. पाय बाय 2 मायनस थिटा. पाय बाय 2 कुठे आहे? हा आहे पाय बाय 2. मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सेक कसा आहे? सर्व पॉझिटिव्ह आहे, तर ऑब्विसली काय होणार? सेक पाय बाय 2 मायनस थिटा. सेक पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह, त्यामुळे इथे येणार पॉझिटिव्ह. आणि सेक पाय बाय 2 आहे. पाय बाय 2 साठी आपण नेबर, आणि सेकचा नेबर कोण आहे? तर सेकचा नेबर आहे कोसेक, त्यामुळे इथं घेणार आपण कोसेक थिटा. म्हणजे पहा इथे सी येणार, सॉरी, कोसेक थिटा. पहा आता सेक पाय बाय 2 मायनस थिटा साठी काय झालं? कोसेक थिटा. आता अशा प्रकारे ही ट्रिक्स आहे. बघ, तुम्ही म्हणाल सर 48 फॉर्म्युले कसे? तर ते पण पाहूया. 48 फॉर्म्युले कुठले आहेत पहा. आता पाय बाय 2 प्लस थिटा साठी 6 फॉर्म्युले. पाय बाय 2 मायनस थिटा साठी म्हणजे पहा, पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट साठी, पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट साठी. 6 म्हणजे झाले 12 फॉर्म्युले. इथून इथपर्यंत म्हणजे पाय प्लस थिटा साठी आणि पाय मायनस थिटा साठी हे पुन्हा 12, आणि 3 पाय बाय 2 प्लस थिटा आणि 2 पाय मायनस थिटा यासाठी 12. म्हणजे असे फर्स्ट क्वाड्रंट साठी 12, सेकंड क्वाड्रंट मध्ये 12, थर्ड क्वाड्रंट मध्ये 12 आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये 12, असे 48 फॉर्म्युले आपले असतील, ज्यामधले आपण आता 24 इथं पाहूया. पहा, पाय प्लस थिटा. पाय प्लस थिटा म्हणजेच काय? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक सगळ्यांसाठी आपण पाय बाय 2 प्लस थिटा घेऊया. साइन पाय बाय 2 प्लस थिटाचा फॉर्म्युला कसा बनणार? सर्वात पहिले आपण चेक करणार की कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे पाय बाय 2 प्लस थिटा. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे? सेकंड. सेकंड मध्ये साइन कसा आहे? पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्ह साइन येणार. आणि आता नेहमी लक्षात ठेवा, पाय बाय 2 असल्यामुळे नेबर घ्यावं लागतील. नेबर, तर साइनचा नेबर कोण आहे? कॉस. तर इथं घ्यावं लागेल आपल्याला कॉस थिटा. कॉस पाय बाय 2. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, हे आपलं क्लिअर झालं. आणि नेबर घ्यावं लागेल, हे क्लिअर झालं. फक्त चेक करायचं कॉस पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? निगेटिव्ह. कॉसचा नेबर कोण? तर साइन थिटा. ऑब्विसली आता सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह आहे, तर इथं साइन निगेटिव्ह येणार.
आणि टॅनचा नेबर कोण आहे कॉट. कॉटचा नेबर कोण असणार आणि साईन तर निगेटिव्ह राहणार आता कारण कॉट नाही इथं पॉझिटिव्ह त्यामुळे इथं साईन निगेटिव्ह आणि ऑब्व्हियसली कॉटचा नेबर टॅन थिटा. सेक सेक कसा आहे इथं निगेटिव्ह आहे त्यामुळे इथं साईन येणार निगेटिव्ह आणि सेकचा नेबर कोण असेल तर कोसेक असेल. फॅमिली आणि नेबर मध्ये कन्फ्युजन नका हो. सेकची फॅमिली कॉस आहे नेबर मात्र कोसेक आहे. आणि आता कोसेक पाय बाय 2 प्लस थिटा इथं काय येणार ऑब्व्हियसली कोसेक पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह साईन येणार आणि नेबर कोण असणार कोसेकचा तर सेक थिटा. अशा प्रकारे हे जे मी 6 फॉर्म्युले इथं बनवून दाखवले सेम तुम्हाला पाय बाय 2 मायनस थिटा साठी इथं घ्यायचे आहेत. म्हणजे कशा प्रकारे एक सांगतात पुन्हा इथं साइन पाय बाय 2 मायनस थिटा हा एक फॉर्म्युला आपण इथं पाहूया. पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजेच काय पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे येणार फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सर्व पॉझिटिव्ह असतील म्हणजे आपले जेवढे आन्सर येतील ते पॉझिटिव्ह येतील. आता फक्त आपल्याला चेक करायचे नेबर तर साइनचा नेबर कोण आहे तर ऑब्व्हियसली कॉस तर कॉस थिटा येणार. बाकीचे आन्सर तुम्ही काढू शकता. पाय मायनस थिटा साठी आपल्याला इथं 6 फॉर्म्युले जे घ्यायचे आहेत त्यापैकी एक तुम्हाला बनवून दाखवत आहे साइन पाय मायनस थिटा. चला पाय मायनस थिटा म्हणजे कुठला क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा आहे पॉझिटिव्ह आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आणि पाय असल्यामुळे इटसेल्फ तर साइन पाय मायनस थिटा साठी फॉर्म्युला झाला साइन थिटा. या फॉर्म्युल्यांची होईल तेवढी प्रॅक्टिस करा. रायटिंग प्रॅक्टिस जेवढे बनवता येतील जेवढी ट्रिक तुम्हाला युजफुल राहील तेवढं तुम्हाला एक्सरसाइज सोपी जाईल. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत चला. पाय प्लस थिटा कुठं जाणार साइन पाय प्लस थिटा घेऊया. चला एक साइन पाय प्लस थिटा तुम्ही फाइंड करा. एक पुढचं घेऊया आपण कॉस पाय प्लस थिटा घेऊ. कॉस पाय प्लस थिटा कॉस आहे आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे निगेटिव्ह आहे त्यामुळे साइन इथं मायनस आणि पाय असल्यामुळे इटसेल्फ म्हणजेच कोण कॉस थिटा. चला मायनस ठीक आहे. आता पुढचे जे 4 आहे ते तुम्ही आणखी स्वतः बनवू शकता. पहा मी तुम्हाला त्याची ट्रिक देत आहे. तुम्हाला जे पुढचे 24 फॉर्म्युले बनवायचे ते कोणाकोणासाठी असतील तर ते असतील पाय प्लस थिटा झाला आपला. पाहिला 3 पाय बाय 2 मायनस थिटा साठी 3 पाय बाय 2 मायनस थिटा यासाठी तुम्हाला 6 फॉर्म्युले घ्यायचे आहेत आणि प्लस साठी 6 म्हणजे 3 पाय बाय 2 प्लस थिटा यासाठी 6. यासाठी 6 फॉर्म्युले येतील यासाठी 6 येतील. आता 2 पाय मायनस थिटा साठी येतील 2 पाय मायनस थिटा यासाठी 6 फॉर्म्युले येतील आणि 2 पाय प्लस थिटा यासाठी 6. तर 2 पाय प्लस थिटा म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाता येते 2 पाय प्लस थिटा यासाठी 6. असे तुम्हाला सर्व हे 24 आणि हे जे 24 आहेत 48 फॉर्म्युले बनवायचे आहेत आणि हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. याची तुम्ही होईल तेवढी प्रॅक्टिस करा. विद्यार्थी मित्र इथं ट्रिक महत्वाची आहे आणि हे ट्रिक एवढ्या एक्झाम्पल मध्ये मला वाटते सफिशियंट आहे. तुम्हाला समजली असेल की ट्रिक्स मध्ये आपल्याला काय करायचंय. पुन्हा इकडे सांगतो ट्रिक मध्ये लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला आपण चेक करणार की आपला जो अँगल आहे हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे. त्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रेशो दिलेला आहे तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे त्यानुसार आपण साइन डिसाइड करणार. आणि पाय असेल तर इटसेल्फ घेणार आणि जर पाय बाय 2 किंवा 3 पाय बाय 2 असेल तर नेबर घेणार. अशा प्रकारे एकदम ही सिंपल ट्रिक्स आहे सिंपल लॉजिक आहे. असे हे 48 फॉर्म्युले तुम्ही बनवून घ्या. याची प्रॅक्टिस करा होईल तेवढी प्रॅक्टिस करा. जेव्हा आपण एक्झाम्पल बघू तेव्हा तुम्हाला हे खूप सोयीस्कर वाटेल. पहा तर विद्यार्थी मित्र आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी जे आवश्यक बेसिक होतं जे बेसिक फॉर्म्युलेज होते ते आपण पाहिलेले आहेत. आता ऍक्च्युली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपल्याला स्टडी कशाचा करायचा आहे हे आपण समजून घेऊया. आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपल्याला आधी हे समजलं पाहिजे की ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन पाहता विद्यार्थी मित्र सपोज एखादं इक्वेशन असं असेल 2 प्लस साइन थिटा इज इक्वल टू 5. या इक्वेशनला आपण म्हणणार ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे इथं असेल आणि LHS इज इक्वल टू RHS या फॉर्म मध्ये इक्वेशन बनलेलं असेल. पहा इथं एक साइन थिटा हे एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि काही नंबर दिलेले आहेत. अशा प्रकारे इक्वेशनच्या फॉर्म मध्ये हे जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ज्यामध्ये इन्व्हॉल्व आहे अशा इक्वेशन्सला आपण म्हणायचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. म्हणजे डेफिनेशन काय तयार होणार ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची डेफिनेशन काय असेल द इक्वेशन which involve the trigonometric function of unknown angles is called as the trigonometric equations. तर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा जर तुम्हाला अर्थ समजला असेल तर आपण पुढचा जो पॉइंट आहे तो असणार आपला सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन
आता सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय? पहा विद्यार्थी मित्र, आपल्याकडे सपोज एखादं लिनियर इक्वेशन असेल 2x + 3 = 9. तर आपण याला सॉल्व्ह केल्यानंतर x ची व्हॅल्यू काय येणार? चला 3 तिकडे घेऊन चला. 2x = 9 - 3 म्हणजे 2x = 6 आणि x = 3. x = 3 हे काय असेल तर सोल्युशन असेल कुठल्या इक्वेशनचं? 2x + 3 = 9. म्हणजेच काय? ती अननोन व्हॅल्यू जी व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपलं इक्वेशन सॅटिस्फाय होतात त्याला म्हणायचं सोल्युशन ऑफ इक्वेशन. हे झालं लिनियर फंक्शन मध्ये. सेम इथं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये सुद्धा असंच राहते. इथं काय म्हटलं होतं आपण? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची डेफिनेशन आपण सांगताना सांगितलं होतं इक्वेशन विच इन्व्हॉल्व द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अननोन अँगल. म्हणजे सपोज आता हा जो थिटा आहे हा इथं व्हेरिएबल असेल, अशा प्रकारचा जो अँगल असेल तो व्हेरिएबल असेल आणि त्या अँगलची एखादी व्हॅल्यू आपण जेव्हा पुट करणार तेव्हा आपलं इक्वेशन सॅटिस्फाय होणार आणि ती पुट केलेली व्हॅल्यू हे आपलं या इक्वेशनचं सोल्युशन असणार. सिंपल कन्सेप्ट आहे सोल्युशन इक्वेशनचा. आता ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं एक्झाम्पल घेऊया आपण. इथं सपोज sin x = 1/2 किंवा आणखी घ्या tan x + sin x = 3/2. हे सर्व ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आहेत. आणि सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन पाहता सपोज एक्झाम्पल पाहूया. सपोज आपल्याकडे दिलेला आहे tan x = 1 दिलेला आहे. मग किंवा tan θ म्हणू शकता किंवा tan x. ठीक आहे. आता हा जो x आहे या x ची जर आपण व्हॅल्यू फाइंड केली आणि ती जी व्हॅल्यू असणार ती व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युअली काय असणार? सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता वी नो आपण म्हणू शकतो वी नो काय माहिती आपल्याला की tan किती 1 राहतो तर tan 45 किंवा त्यालाच आपण π/4 म्हणणार. tan π/4 is 1 आणि इथे दिलेला tan x = 1. इट मीन्स देअरफॉर x = π/4. आणि आता ही जी व्हॅल्यू मिळाली x = π/4 हे या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन आहे. असा हा सिंपल कन्सेप्ट आहे. x = π/4 इज अ सोल्युशन ऑफ tan x = 1. याला म्हणायचं सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग इथून सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची डेफिनेशन काय बनणार? द व्हॅल्यू ऑफ अननोन अँगल विच सॅटिस्फाय द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड द सोल्युशन ऑफ इट्स म्हणजे सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असं आपण त्याला सिम्पली म्हणू शकतो. इथे हे x = π/4 आपण फाइंड केलेली व्हॅल्यू आहे. बघा आता सोल्युशन किती प्रकारचे? तर देअर आर 2 टाइप्स ऑफ सोल्युशन. पहा आता टाइप ऑफ सोल्युशन इथं घेऊया आपण. तर त्यामध्ये पहिलं सोल्युशन असणार प्रिन्सिपल सोल्युशन. काय असेल? प्रिन्सिपल सोल्युशन. आणि जो सेकंड टाइप असणार तो असणार जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन. आता जनरल सोल्युशन मध्ये आपल्याला खूप सारे फॉर्म्युले यूज करावे लागतील जे की आपण आता पुढच्या लेक्चर मध्ये पाहणारच आहे. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय? जसं की आता x ची व्हॅल्यू π/4 आलेली आहे. ठीक आहे. अशी आपण कुठली सुद्धा जी व्हॅल्यू फाइंड करणार म्हणजे सपोज x किंवा मी थीटा म्हणतो. अननोन अँगलला आपण कशाने रिप्रेझेंट करणार? थीटाने. तुमचा जो यावर्षीचा न्यू सिलेबस आलेला आहे त्यामध्ये अल्फा सिम्बॉल यूज केलेला आहे. सिम्बॉल कुठलाही यूज करा काही प्रॉब्लेम नाही. मी इथं थीटा कन्सिडर करायचं. थीटा म्हणजेच काय? अननोन अँगल. जसं की इथं x आहे अशा प्रकारे. जर आपला अननोन अँगल हा लाईज बिटवीन 0 to 2π असेल म्हणजे आपलं सोल्युशन किंवा आपलं जे व्हॅल्यू असणार जी व्हॅल्यू पुट केल्यानंतर इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे ती व्हॅल्यू जर 0 आणि 2π मध्ये असेल तर आपण म्हणू शकतो की ते जे सोल्युशन आहे त्याला प्रिन्सिपल सोल्युशन म्हणणार. आपण काय म्हणणार? प्रिन्सिपल सोल्युशन. तर प्रिन्सिपल सोल्युशनचा कन्सेप्ट काय की अशी व्हॅल्यू जी की लाईज बिटवीन आहे 0 to 2π त्याला म्हणायचं प्रिन्सिपल सोल्युशन. एवढं लक्षात ठेवा. पहा विद्यार्थी मित्रो, आपल्याला आता जे प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं सांगितलेलं आहे हे एक्झाम्पलच्या थ्रू आपण समजून घेऊया. पहा क्वेश्चन सपोज असा असेल तुम्हाला फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. एक इक्वेशन दिलेलं आहे cos x = 1/2. आपल्याला इथं cos x = 1/2 हे एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे ज्याचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे आणि प्रिन्सिपल सोल्युशन विचारलंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिन्सिपल सोल्युशनची आपल्याला 2 व्हॅल्यू मिळतील. प्रिन्सिपल सोल्युशनची व्हॅल्यू जी फाइंड करायची आपल्याला ती पहा आता कशा प्रकारे आपण फाइंड करणार. cos x = 1/2 दिलेला आहे तर याचा अर्थ cos x = आता cos किती 1/2 असतो तर cos 60 ची व्हॅल्यू 1/2 राहते. तर आपण इथं काय लिहिणार? cos 60. तर 60 ला आपण घेणार cos π/3. अशा प्रकारे आपण इथं 1/2 ला cos π/3 ने रिप्रेझेंट करणार. मला एक सांगा विद्यार्थी मित्रो, cos आणखी कुठे पॉझिटिव्ह आहे? जे आपण 48 फॉर्म्युले पाहिले त्यामध्ये आपल्याला फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos पॉझिटिव्ह दिसतो. तर आता फोर्थ क्वाड्रंट मधल्या cos ला आपण कशा प्रकारे लिहिणार? तर पहा अँड cos x = cos 2π - थीटा किती असणार? π/3.
थिटा किती आहे आपला π/3. पहा आता एक तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल जे आधी आपण फॉर्म्युले घेतले त्यामध्ये पहा cos 2π - θ इज इक्वल टू cos θ फॉर्म्युला आहे. cos 2π - θ इज इक्वल टू cos θ, कारण 2π - θ फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह आणि 2π असल्यामुळे इटसेल्फ घेणार. इटसेल्फ म्हणजे किती येणार π/3. तर आता इथं cos 2π - θ इज इक्वल टू cos θ हा फॉर्म्युला आपण इथं युज केलेला आहे. पहा आता पुढे काय करणार आपण. आता मला सांगा इथं यानुसार देअरफॉर x ची दोन व्हॅल्यू मिळतील. x इक्वल टू एक येणार π/3 आणि दुसरी व्हॅल्यू असणार x ची 2π -π/3 म्हणजेच किती येणार x याला जर सॉल्व्ह केला आपण तर हे होणार 6π - 1π म्हणजे 5π/3. 5π/3. आता मला सांगा x हा लाईज बिटवीन म्हणजे π/3. π/3 ही व्हॅल्यू 0 आणि 2π च्या मध्ये येते का, तर अर्थातच 0 आणि 2π च्या मध्ये येणार π/3 ऑब्विसली. आणि 5π/3 म्हणजे किती येणार π/3 म्हणजे येणार 60 आणि हे 300 सुद्धा 2π म्हणजे 360 आणि याची व्हॅल्यू होत आहे 300 म्हणजे लाईज बिटवीन 0 to 2π आहे. म्हणजे इथं आपण लिहू शकतो की 5π/3 इज ऑल्सो लाईज बिटवीन 0 to 2π. हे चेक केल्यानंतरच आपण खाली एक लाईन लिहिणार देअरफॉर द प्रिन्सिपल सोल्युशन इज काय असणार π/3 आणि 5π/3. अशा प्रकारे आपण इथं सोल्युशन फाइंड केलं. sin x इज इक्वल टू √3/2 तुम्हाला दिलेला आहे. याची व्हॅल्यू तुम्ही स्वतः फाइंड करून पहा. सिंपल कन्सेप्ट असणार. काय लिहिणार आपण पहा, घेऊया आपण. sin x इज इक्वल टू किती म्हणजे साइन किती √3/2 राहतो, तर ऑब्विसली sin π/3 म्हणजे इथे लिहिणार आपण sin π/3. sin 60 इज √3/2. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये आणखी एक व्हॅल्यू असणार. दुसरी व्हॅल्यू कशी चेक करणार आपण, तर साइन कुठं पॉझिटिव्ह असतो, तर साइन सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो आणि सेकंड क्वाड्रंट म्हणजे काय π - θ. तर θ किती आहे आपला π/3. तुम्ही चेक करू शकता sin π - θ इज sin θ असा फॉर्म्युला आहे. इथं तुम्ही लिहू शकता साईडला पहा sin π - θ इज इक्वल टू sin θ. हा कन्सेप्ट जर तुम्हाला कळला नसेल तर एक वेळेस पुन्हा पहा. लक्ष द्या. मला काय सांगायचं आहे की आपण ह्याच्या दोन व्हॅल्यू लिहितो, ह्या कोण्या बेसवरती लिहितो, तर जे आपण 48 फॉर्म्युले पाहिले त्या बेसवरती आपण ह्या व्हॅल्यू लिहित असतो. आणि तुम्हाला आणखीन सिंपल ट्रिक सांगत आहे की इथं sin θ घेतला ना तर आपण चेक करायचं की आपला साइन कुठं पॉझिटिव्ह आहे, तर सेकंड क्वाड्रंट रिप्रेझेंट करताना π - θ किंवा π/2 प्लस θ दाखवतो. परंतु π/2 किंवा 3π/2 चा इथं होतोय यूज करू नका. तर आपण याला sin π - π/3 हा फॉर्म्युला इथं यूज करणार. तर sin π - θ इज sin θ. अशा प्रकारे आपण इथं दाखवणार. जेव्हा मायनस साइन घ्यावं लागेल तेव्हा मात्र आपल्याला इथं हे ट्रिक चेंज होईल. ठीक आहे. सध्या एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता बाय इथून देअरफॉर इथून तुम्हाला x च्या दोन व्हॅल्यू मिळतील. एक व्हॅल्यू मिळणार बाय कम्पेअरिंग x इक्वल टू π/3 आणि एक व्हॅल्यू